आगामी निवडणुकीसाठी मनसे आता अलर्ट मोडवर आलेली आहे। आज मुंबईच्या रंगशारदा सभागृहामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडलाय आणि यावेळी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत काही आदेशही दिलेत। आपापसातले हेवेदावे दूर करा आणि कामाला लागा, महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश राज ठाकरे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना देण्यात आले। तर मनसेच्या मेळाव्याची इनसाइड स्टोरी नेमकी काय आहे पाहूया। महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आलेत। महापालिकेमध्ये सत्ता आपलीच येणार असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना दर्शवलेला आहे। ठाकरे युतीबाबत योग्य वेळी बोलेल असंही ते म्हणाले। मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा अशाही सूचना देण्यात आल्यात। हेवेदावे संपवा आणि कामाला लागा। 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येतो, तुम्ही का भांडता असा सवाल त्यांनी पदाधिकाऱ्यांना केलाय। खळखट्याक आंदोलनावरही राज ठाकरे यांनी सूचना केलेल्या आहेत। मुजोरी करत असेल तर मारा, मात्र उगाच हाणामारी करू नका अशाही सूचना देण्यात आल्यात। पक्षाची प्रतिमा सांभाळा असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। तर याबाबत मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। संदीप देशपांडे सध्या आपल्या सोबत आहेत। मनसेचा महत्त्वपूर्ण पदाधिकारी मेळावा पार पडला आणि यामध्ये एक महत्त्वपूर्ण वाक्य राज ठाकरे यांनी उच्चारलेलं आहे की जर 20 वर्षांनंतर आम्ही एकत्र येत असू, म्हणजे दोन भाऊ एकत्र येत असतील, तर पक्षांतर्गत मतभेद मिटवायला तुम्हाला काय हरकत आहे, तुम्ही का भांडताय? मला तर वाटतं आजचा जो मेळावा होता हा पक्षांतर्गत मेळावा होता। तिथे अनेक विषयावर साहेबांनी आम्हाला विस्तृतपणे मार्गदर्शन केलं। येणाऱ्या निवडणुकांसाठी काय तयारी केली पाहिजे, बूथ लेवल एजंट कसे नेमायचे, त्यांच्याकडनं काय कामं आहेत, या सगळ्या संदर्भातलं विस्तृत मार्गदर्शन हे आम्हाला राजसाहेबांनी केलं। मतदार याद्यांसंदर्भात काही विशेष सूचना राज ठाकरे यांनी दिलेल्या आहेत का? बूथ लेवलला कशा पद्धतीने रणनीती? त्याच्यावर आमचं काम ऑलरेडी सुरू केलेलं आहे। बऱ्याच जणांचं इथेही मतदान आहे, आपापल्या राज्यातही मतदान आहे। दोन्हीकडे काय मतदान आहे, कोण दुबार मतदान आहे, बरेच लोक जे मृत्यू पावलेले आहेत त्यांचं सुद्धा मतदार यादीत नाव आहे। अशा अनेक गोष्टींवर काम करण्याचे आदेश साहेबांनी दिलेले आहेत। मात्र पक्षांतर्गत मतभेद मिटवा आणि जुन्या सहकाऱ्यांना सोबत घ्या। निश्चित आम्ही त्याच्यावर पण काम चालू केलेलं आहे। ज्यांच्या मनात काही मतभेद असतील किंवा काही मिसअंडरस्टँडिंग असेल त्याला नक्की घरी जाऊन भेटू आणि पुन्हा एकदा पक्षाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेऊ। मात्र जे पक्ष सोडून गेलेले आहेत आणि दुसऱ्या पक्षात जाऊनही त्यांना फारसं स्थान मिळालेलं नाहीये किंवा राजकीय कारकीर्द ही आता थांबल्यागत झालेली आहे, त्या जुन्या आणि निष्ठावान सहकाऱ्यांना परत घेणार जे पक्षात राहिलेले आहेत त्यांच्याबद्दल वक्तव्य केलेले। कॅमेरामन अशोक सह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।